राज्यातील शिक्षण सेवक मानधन कालावधी रद्द करावा अशी मागणी पवित्र पोर्टल शिक्षण सेवक कृती समितीचे समन्वयक प्रशांत शिरगुर यांनी केली। नवीन शैक्षणिक वर्षापासून मानधन कालावधी रद्द करावा अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे। शिक्षक, लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक आणि शिपायांचा मानधन कालावधी रद्द करावा किंवा कमी करावा। शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षण सेवकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं संसाराचा गाडा चालवणं अवघड होत आहे। यामुळे शासकीय भरतीप्रमाणे नियुक्तीनंतर मूळ वेतनाप्रमाणे वेतन काढलं पाहिजे। तसंच सध्या कार्यरत शिक्षण सेवकांचं एप्रिल 2025 पासून मानधन पद सरकारनं काढावं। नियुक्तीपासून फक्त 1 वर्षाचा परिवीक्षाधीन कालावधी ठेवावा। तसंच अनुकंपाधारक शिपाई कर्मचाऱ्यांना इतर विभागांप्रमाणे मूळ वेतनावर घ्यावं अशी मागणी पवित्र पोर्टल शिक्षण सेवक कृती समितीचे समन्वयक प्रशांत शिरगुर यांनी केली। राज्य शासनाकडे गेल्या 2-3 वर्षापासून मागणी होती की शिक्षण सेवक मानधन कालावधी रद्द व्हावी किंवा आमच्या मानधन कालावधीमध्ये वाढ व्हावी। प्रामुख्याने आमची मागणी आहे की राज्यामध्ये 2000 पासून म्हणजे गेल्या 25 वर्षापासून मानधन कालावधी आहे शिक्षण सेवकांना। त्यामध्ये शिक्षक आले, क्लार्क आले, प्रयोगशाळा सहाय्यक आले, ग्रंथपाल आले। आज त्यांना वयाच्या 30-35वी नोकरी लागल्यावर 10,000, 12,000 आणि 18,000 त्यांना मानधनावर काम करावं लागतं आहे। त्यांची आर्थिक कोंडी होत आहे। म्हणून आमची वारंवार गेल्या 3 वर्षापासून मागणी आहे आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार 2020 पासून राज्यामध्ये शिक्षण सेवा कालावधी रद्द करावी अशी तरतूद केली गेली आहे। तसं मसुदा तयारी केली गेली आहे। त्या मसुद्याची त्यांनी आता अंमलबजावणी करावी। आता येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवून राज्यातील शिक्षण सेवक मानधन कालावधी रद्द व्हावी अशी आमची शासनाकडे मागणी आहे। अन्यथा आम्हाला येत्या जुलै महिन्यामध्ये सातारा या ठिकाणी एक शिक्षण सेवकासाठी एक मोठं अधिवेशन आम्ही भरवणार आहे। त्या निमित्तानं आम्ही राज्यातील 32,000 शिक्षण सेवकांना आवाहन करतो की त्यांनी सातारा या ठिकाणी अधिवेशनाला उपस्थित राहावे आणि शासनाने आमचे गांभीर्याने विचार करून शिक्षण सेवक मानधन कालावधी रद्द करावी अशी आमची प्रमुख मागणी आहे।